नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. या 8ही टॉपिकची व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत, तिथे जाऊन देखील तुम्ही ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतो टॉपिक नंबर 9 अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेला आहे, थेरोटिकल पार्ट अभ्यासलेला आहे. हे जर पहिलं लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल ते सुरुवातीला बघून घ्या, कारण की सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण एखाद्या टॉपिकचा अभ्यास करतो त्यावेळेस तो टॉपिक आपल्याला चांगला समजतो. आज आपण अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये कशी असते आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवले जातात ते बघणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपल्याला जो भाग बघायचा आहे तो फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय काय येतं ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे जे स्टेटमेंट असणार आहेत हे फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे. आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण पोझिशन स्टेटमेंट म्हणतो. पोझिशन म्हणजे फायनान्शियल पोझिशन ऑर्गनायझेशनची शो करणारं स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. तर या बॅलन्स शीटमध्ये आपण बऱ्याचशा टॉपिकचा अभ्यास करत असताना म्हणजे पार्टनरशिप, फायनल अकाउंट, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट, डिझोल्युशन ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना आपण बॅलन्स शीट बघितलेली. नॉर्मली आपण बॅलन्स शीट ज्यावेळेस अभ्यासली त्यावेळेस आपल्याला ती व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये होते. व्हर्टिकल फॉर्मॅट म्हणजे कशी, अशा टी शेपमध्ये, ती आपलं हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये होते, टी शेपमध्ये, की जेणेकरून ही आपली बॅलन्स शीट आहे आणि बॅलन्स शीटच्या या साईडला लॅबिलिटीज असणार आहे, इकडं काय असणार आहे, तुमच्या असेट असणार आहेत. मग लॅबिलिटीज साईडला तुम्हाला कॅपिटल वगैरे दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल कॅपिटल आहे ऑर्गनायझेशनचं, किंवा त्या ठिकाणी क्रेडिटर्स असतील. ह्या लॅबिलिटीज ज्या आहेत त्या लॅबिलिटी साईडला दिलेली असतील. बिल्स पेएबल असणार आहेत, त्याच्यानंतर लोन वगैरे असेल, त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट असेल. तर या ज्या लॅबिलिटीज आहेत, बँक ओडी म्हणूया आपण त्याला, ह्या लॅबिलिटी साईडला. असेटला काय असणार आहे, तुमची बिल्डिंग असणार आहे बॅलन्स शीटला. त्याच्यानंतर फर्निचर, स्टॉक, देन आफ्टर डेटर्स, कॅश. तर या सगळ्या काय असतील, तुमच्या असेट असतील बॅलन्स शीटच्या असेटला. आता ही जी बॅलन्स शीट आहे ही आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यासलेली आहे, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अशा पद्धतीच्या बॅलन्स शीट तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये अवघड असं काही नसणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जी आता अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे याच्यामध्ये बॅलन्स शीट जी असणार ती व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बनवावी लागणार आहे. व्हर्टिकल फॉर्मॅट म्हणजे काय, की सुरुवातीला आपल्याला लॅबिलिटी लिहाव्या लागतील आणि त्याच्या खाली काय लिहाव्या लागतील, आपल्याला असेट लिहाव्या लागतील. जसं आपण काय करायचो की हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये एक साईडला लॅबिलिटी आणि दुसऱ्या साईडला असेट लिहायचो. लेफ्ट हँड साईड राईट लॅबिलिटी आणि राईट हँड साईड आपण असेट रेकॉर्ड करायचो. तर आता तसं न करता व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये लॅबिलिटी फर्स्टली रेकॉर्ड करायच्या, देन आफ्टर काय रेकॉर्ड करायच्यात, असेट रेकॉर्ड करायच्यात. मग त्याचा फॉर्मॅट आहे त्या बॅलन्स शीटचा, तर तो फॉर्मॅट तुम्हाला समोर दिसतो आहे बघा. डॅश डॅश कंपनी लिमिटेड, उदाहरणार्थ जी काही कंपनी असेल ABC कंपनी लिमिटेड म्हणूया, आणि बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटला लिहिताना आता सोर्सेस ऑफ फंड याचा अर्थ काय, या ठिकाणी ह्या लॅबिलिटीज आहेत असं लक्षात घ्या की सोर्सेस ऑफ फंड म्हणजे कंपनीला कोणकोणत्या मार्गाने फंड म्हणजेच कॅश अवेलेबल होणार आहे, ते अवेलेबल होणारे सोर्स म्हणजे सोर्सेस ऑफ फंड असणार आहे. म्हणजे कुठून तुम्हाला कॅश भेटते, तर बघा ओनर्स फंड म्हणूया आपण, त्याच्यात त्यांनी नंबर ए दिलेला आहे, ओनर फंड. ओनर फंड म्हणजे कंपनीचा मालक किंवा आपण त्याला शेअर होल्डर देखील म्हणतो. आपण इशॉप शेअर मध्ये जे शेअर अक्वायर्ड करतात जे व्यक्ती, त्यांना आपण शेअर, जे व्यक्ती खरेदी करतात त्यांना आपण शेअर होल्डर म्हणतो. मग त्यांच्याकडून जो फंड किंवा ते शेअर खरेदी करून त्यांनी जे कंपनीला पैसे दिलेले असतील त्याला आपण शेअर होल्डर फंड असं म्हणणार. मग ओनर्स फंड किंवा शेअर होल्डर फंड याच्यामध्ये कोण कोण काय काय येणार आहे, तर तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल येईल. त्याच्यानंतर तुमचं प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल येणार आहे आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल येणार आहे. म्हणजे शेअर कॅपिटलच्या अंतर्गत इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. याच्यामध्ये तुमचा रिझर्व जर काय असतील तर रिझर्व ऍड होतील, किंवा सरप्लस जर काय असेल तर तो सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस ऍड होणार आहे, जनरल रिझर्व ऍड होणार आहे, किंवा सिक्युरिटी प्रीमियम ऍड होणार आहे. तर या गोष्टी तुमच्या कॅपिटल फंडमध्ये, म्हणजेच तुमचं जे कॅपिटल बघा, आपण नेट प्रॉफिट सुद्धा कॅपिटलमध्ये ऍड करायचो. म्हणजे सरप्लस असेल, जनरल रिझर्व असेल, किंवा अजून
सिक्युरिटी प्रीमियम असेल तर सिक्युरिटी प्रीमियम म्हणजे शेअरची किंमत जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला जर शेअर विकला तर ते आपल्याला सिक्युरिटी प्रीमियम म्हणतो आपण. तर ते या ठिकाणी ऍड होणार आहे. म्हणजे सोर्सेस ऑफ फंड मध्ये काय येईल तर ओनर फंड मध्ये कॅपिटल येणार आहे. पण कॅपिटलमध्ये दोन प्रकारचं कॅपिटल, एक म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल असणार आहे आपलं आणि दुसरं म्हणजे असणार आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आणि याच्यामध्ये आपण ऍड काय करणार, तुमचा जर प्रॉफिट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिझर्व्ह असेल किंवा सिक्युरिटी प्रीमियम असेल तर हे ऍड करणार. आणि हे सगळ्यांची ज्या वेळेस आपण टोटल करूया तर त्या टोटलला आपण म्हणणार आहोत नेट वर्थ किंवा ओनर्स फंड असं म्हणणार. म्हणजे या सगळ्यांची टोटल जे असणार आहे ते आपले असणार आहे नेट वर्थ किंवा ओनर्स फंड असं म्हणणार. मग हे जे ओनरचे जे पैसे त्याला आपण हे जे ओनर्स फंड आहे त्याला ओनर लॅबिलिटी देखील म्हणतो बरं का. म्हणजे ओनरनी पैसे दिलेत मग ते त्यांना परत द्यावे लागतील. मग काय त्याच्या हिस्स्याचं कॅपिटल असेल, मग ते इक्विटी शेअर कॅपिटल असेल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असेल किंवा प्रॉफिट असेल त्याच्या हिस्स्याचा, जनरल रिझर्व्ह असेल, सिक्युरिटी प्रीमियम असेल. म्हणजे बघा नेट वर्थ किंवा ओनर्स फंड म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं की काय येणार आहे याच्यामध्ये, शेअर कॅपिटल येणार आहे, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, त्याच्यामध्ये ओनरच्या हिस्स्याचा रिझर्व्ह, त्याचा प्रॉफिट, जनरल रिझर्व्ह असेल किंवा सिक्युरिटी प्रीमियम हे ऍड होणार आहे. आता आपल्याला बॉरोड फंड नेक्स्ट हेडिंग जे असणार आहे ते आहे बॉरोड फंड. आता बॉरोड फंड म्हणजे काय, तुम्ही कोणाकडून जर कर्ज घेतलेलं असेल, म्हणजेच हे झालं ओनर, तुम्ही बाहेरच्या लोकांकडून जे कर्ज घेताल त्याला आपण बॉरोड फंड असं म्हणू. मग याच्यामध्ये तुम्ही बँकेकडून जर कर्ज घेतले तर बँक लोन असणार आहे किंवा डिबेंचर्स असणार आहेत, तर हे असणार आहे बॉरोड फंड. मग आता हे जे बॉरोड फंड असणार आहेत याची जी टोटल असणार आहे इथं जर आपण पाहिली आहे दोघांची टोटल, ही जर टोटल इथं घेऊन जर आपण आउटरला या फंड मध्ये ऍड केली तर आपल्याला जी काही अमाऊंट भेटणार आहे तर ते असणार आपला टोटल फंड अवेलेबल. म्हणजे जे काही आपलं टोटल फंड असणार आहे ओनर्स प्लस बॉरोड फंड, तर तो टोटल फंड अवेलेबल म्हणून येणार. मग याच्यानंतर इथं आपल्याला खाली नंबर 2चे हेडिंग असणार आहे फॉर्मॅटमध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ फंड. आता ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये ऍप्लिकेशन म्हणजे काय की जे पैसे आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत त्याचा आपण ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी करतो. म्हणजे आपण त्या फंड मधून जे पैसे आपल्याकडे आलेले आहेत बिझनेसमध्ये ऍज अ कॅपिटल म्हणून किंवा कर्ज म्हणून, त्याचा वापर आपण आपल्या फिक्स असेट खरेदी करण्यासाठी काही करणार आहोत, काय आपल्या करंट असेट खरेदी करण्यासाठी. मग फिक्स असेट मध्ये कोणत्या कोणत्या फिक्स असेट, पहिले हेडिंग आहे बघा फिक्स असेट. मग याच्यामध्ये कोणकोणत्या फिक्स असेट असणार आहे तर याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, व्हेइकल, या ज्या असेट आहेत या काय आहेत फिक्स असेट आहेत. तर या फिक्स असेटसाठी आपल्याला तेवढा ऍप्लिकेशन्स ऑफ फंड यूज होणार आहे. मग फिक्स असेट झाल्यानंतर आपण जर पैसे काही शिल्लक राहिले तर आपण ते इन्व्हेस्टमेंट सुद्धा करूया, तिथे सुद्धा अप्लाय करूया. आणि 3 नंबर सेटिंग आहे वर्किंग कॅपिटल. आता हे थोडंसं गरजेचं, वर्किंग म्हणजे खेळतं भांडवल. हे खेळतं भांडवल कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर आपल्या ज्या करंट असेट असणार आहेत त्यातून आपण करंट लॅबिलिटी जर मायनस केल्या तर आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणजे WC म्हणजेच वर्किंग कॅपिटल भेटणार आहे. मग करंट असेट मध्ये कोणकोणते असेट आहेत तर त्याच्यामध्ये क्विक असेट असणार आहे. मग क्विक असेट मध्ये फक्त कॅश आणि बँक यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ह्या सगळ्या असेट म्हणजे काय असणार आहेत करंट असेट. अजून या ठिकाणी बघा स्टॉक आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, ऍडव्हान्सेस. आता लक्षात घ्या करंट असेट मध्ये सुद्धा 2 प्रकार केलेले आहेत, क्विक असेट आणि नॉन क्विक असेट. मग क्विक असेट मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते समजून घ्या. क्विक असेट, आता करंट असेट मध्ये 2 प्रकार, तेच मी सांगितलं तुम्हाला की करंट असेट जे असणार आहेत त्याच्यात पुन्हा त्यांनी सब 2 पार्ट केलेले. एक म्हणजे क्विक असेट आणि दुसरं म्हणजे नॉन क्विक असेट 2 नंबरला. मग क्विक असेट मध्ये काय आहे तर क्विक असेट मध्ये बघा हे क्विक असेट, त्याच्यामध्ये कॅश. क्विक असेट म्हणजे काय, क्विकली कन्वर्ट इन टू कॅश, त्याला आपण क्विक असेट असं म्हणणार. मग कॅश आहे, बँक आहे, बँक बॅलन्स आहे किंवा तुमच्याकडे असलेले डेटर्स म्हणजे तुम्ही उधारीवर माल विकला, त्यांना पैसे मागितले की लगेच पैसे भेटतील, ते क्विकली कन्वर्ट. बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे, तर हे सगळे काय आहेत क्विक असेट आहेत. आणि नॉन क्विक असेट, नॉन क्विक म्हणजे काय, मागता क्षणी लगेच पैसे भेटणार नाहीत पण करंट असेट आहेत. करंट असेट म्हणजे काय की 1 वर्षाच्या आत त्याचा आपण यूज करू शकतो, त्या असेट म्हणजे करंट असेट. मग ह्या असेट कोणत्या तर स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस, ऍडव्हान्सेस, ह्या नॉन क्विक असेट आहेत. मग तुम्हाला असेट मध्ये
फिक्स असेट तुम्हाला समजलं. करंट मध्ये दोन प्रकार, क्विक असेट, नॉन क्विक असेट. क्विक असेट म्हणजे काय, कॅश, बँक, त्याच्यानंतर डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ह्या क्विक असेट. नॉन क्विक मध्ये काय येणार आहे, स्टॉक येणार आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस येणार आहे, ऍडव्हान्सेस येणार आहेत. आणि मग या टोटल नॉन क्विक असेट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ज्या टोटल करंट असेट जे असणार आहेत त्या कशा, क्विक प्लस नॉन क्विक असेट इज इक्वल टू टोटल करंट असेट. मग यातून आपण करंट असेट मधून करंट लॅबिलिटी मायनस करणार. मग करंट लॅबिलिटी मध्ये सुद्धा दोन प्रकार, क्विक लॅबिलिटी. मग क्विक लॅबिलिटी म्हणजे काय, मागता क्षणी जे पैसे परत करावे लागतील, उदाहरणार्थ क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बिल्स पेएबल, या ज्या लॅबिलिटीज आहेत या आपल्या कोणत्या लॅबिलिटीज आहेत, क्विक लॅबिलिटीज आहेत. आणि त्या क्विक लॅबिलिटी जर आपण, आणि नॉन क्विक लॅबिलिटी मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट येणार आहे. मग ह्या नॉन क्विक लॅबिलिटी मध्ये फक्त एकच आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. मग या क्विक आणि नॉन क्विकची बेरीज जी असणार आहे ती म्हणजे करंट लॅबिलिटी असणार आहे. मग या करंट लॅबिलिटी जर आपल्या करंट असेट मधनं वजा केलं तर आपल्याला भेटणार आहे वर्किंग कॅपिटल. म्हणून वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे, करंट असेट मायनस करंट लॅबिलिटी, आणि ते या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे, अतिशय सोपं असतं, अवघड असं काहीही नाही. हा फॉर्मॅट तुम्ही पाठ करून ठेवा, परीक्षेला तुम्हाला विचारला जाईल करंट असेट म्हणजे काय, क्विक असेट म्हणजे काय, किंवा क्विक असेट मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व होतील, करंट असेटचा फॉर्म्युला विचारतील, वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला विचारतील. तर ह्या फॉर्मॅटशी रिलेटेड काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या कन्सेप्ट समजलेल्या आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो, हा जो थेरॉटिकल पार्ट होता बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं असतं ते आपण समजून घेतलेलं आहे. हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.